तुम्ही देवघरामध्ये कधी या वस्तूची पूजा केली का? कोणती ती मी पुढे सांगते, पण उद्या होती भोगी. तर मग म्हटलं चला त्या आधी सकाळी काय काय लागतंय तर त्याची तयारी करून घेऊया. तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही गेलो होतो शेतामध्ये. तर शेतामधूनच हरभरा वगैरे घेऊन आलो आणि मला हरभरा काढून घेईपर्यंत या दोघांचं इकडे खायचं काम सुरू होतं. तर माझ्या लाडूबाईने इथे मी दिवाबत्ती करत होते तोपर्यंत तिने इथे डायनासोरची पूजा केली आणि तो डायनासोर जो खेळायचा असतो ना त्याची पूजा करत होते आणि खरंच हे वेगळंच काहीतरी घडलं आज. आणि त्यानंतर मग चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केला. तर भोगीच्या दिवशी स्पेशली खेंगाट बनवतात. आमच्या इकडे तर खेंगाट म्हणतात, काही भागामध्ये काही ठिकाणी भोगीची भाजी म्हणतात. तर स्पेशली संक्रांतीला या भाजीचं खूप महत्त्व आहे आणि सुवासिनीने तर ती खाल्लीच पाहिजे. तर मग खेंगाटाची भाजी बनवायची होती तोपर्यंत आत्या आतमध्ये सगळं काही तयारी करत होत्या आणि मी मात्र बाहेर चुलीवर भाकरी बनवत होते, कारण चुलीवरच्या भाकरी सगळ्यांनाच आवडतात आणि आज तर स्पेशली चुलीवरतीच बनवायच्या होत्या. तर मग सकाळी सकाळी मस्त चूल पेटवली बाहेर आणि मग त्यावर तिळाच्या बाजरीच्या भाकरी बनवत होते. तर मस्त त्याला तीळ वगैरे लावून मग भाकरी बनवल्या आणि जो पापुडा येतो ना भाकरीला तो इतका टेस्टी लागतो, मला तर खूप आवडतो. मी तर भाकरी बनवता बनवता खाते, मला एवढा आवडतो. कोण कोण असं करतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर त्यानंतर मग गायींची पण पूजा करायची होती. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवशी गायींची पूजा केली जाते. त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं जातं. तर गायीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि लाडूलाही पूजा करायची होती. तिला तर भीती वाटत होती तरी तिचं धाडस तरी तिला हळदी कुंकू लावायचं होतं. माझं बाकी काम आवरेपर्यंत आत्यांनी घरामध्ये भोगीची भाजी बनवली होती आणि मग आम्ही मस्त सगळ्यांनी जेवण केलं. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.